powered by Credai MCHI Thane Unit. Venue courtesy Hotel Tip Top Plaza. Supported by Kala Vishwa Interiors, Saya Grand Club and Spa Resort, Promcraft India Private Limited आणि तन्वी हर्बल्स. नमस्कार, मी अमित भिडे. विकास महाराष्ट्राचा आवाज ठाण्याचा या आपल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ठाणे शहर खरं म्हणजे आर्थिक राजधानी मुंबईचं एक महत्त्वाचं बॅकबोन अशी त्याची ओळख. कारण ठाणे शहर या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मनुष्यबळ पुरवतं आणि प्रत्येक गोष्टीत सहकार्य देतं. एवढंच नाही, ठाणे शहर मुंबईला पाणीसुद्धा देतं. ही आर्थिक राजधानी प्रगती करते ठाणे शहराच्या बळावर. आज या ठाणे शहरातल्या मान्यवरांशी आपण संवाद साधणार आहोत. ठाणे शहराचा, ठाणे जिल्ह्याचा विकास कसा होईल याविषयी त्यांचं काय व्हिजन आहे ते जाणून घेणार आहोत. तेव्हा चला कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर आजचे आपले मान्यवर आहेत अर्थातच डॉक्टर बालाजी किडणीकर, आमदार आहेत शिवसेनेचे आणि अंबरनाथ मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात. सर, तुमचं स्वागत. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण हे सुद्धा आज या व्यासपीठावर आपल्यासोबत आहेत. आपले दोन्ही मान्यवरांचे हार्दिक स्वागत. अंबरनाथ मतदारसंघ हा एक अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ. मोठ्या प्रमाणात नोकरवर्ग असेल, त्याचबरोबर मुंबई ज्यांच्या जीवावर चालते असं पण म्हणतो तो चाकरमानी ह्या सगळ्या मतदारसंघातून येतो. तर मतदारसंघात काय कामं केली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही तिकडे आत्तापर्यंत काय विकास कामं केलेली आहेत? 2009ला तिकीट मिळालं आणि एकंदर अंबरनाथ हा मतदारसंघ कामगार वर्ग आहे. जवळजवळ 60% ही झोपडपट्टी वस्ती आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ 75 ते 80% लोक मुंबईला येत आहेत. आणि एक मोठी समस्या त्या ठिकाणी 2009ला होती, ती पाण्याची समस्या होती. नगरपालिका असल्यामुळे ऑफकोर्स नवीन अंबरनाथ डेव्हलप होत होतं, त्यामुळे त्या ठिकाणी अंडरग्राऊंड सिस्टमची समस्या होती. गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता असल्यामुळे खूप अशा अनेक आम्ही या ठिकाणी 2009पासून मी विकास कामं केलेले आहेत. त्यामध्ये 15-16 वर्षापासून आमच्या सूर्योदय सोसायटीचा प्रश्न होता, जो रिडेव्हलपमेंट असतील, हस्तांतर असेल किंवा रजिस्ट्रेशन बंद होतं, तेही आम्ही पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही ते केलं. जवळजवळ 90% 100% म्हटलं तर चालेल, सर्व रस्ते आज सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत. आत्ताच खासदार साहेबांच्या गेल्या मिटिंगमध्ये मोठा प्रश्न होता शिवमंदिर फेस्टिवलचा, म्हणजे शिवमंदिर विकासाचा, तोही आम्ही आज या ठिकाणी केलेले आहेत. शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आम्ही या ठिकाणी सर्वांनी मिळून केलेले खासदार साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यामुळे अंबरनाथ एक चांगलं आज या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे. सर्व मध्य रेल्वेमध्ये मुंबईचे जास्तीत जास्त लोक राहण्याची, त्या ठिकाणी राहूस असं वाटण्याचं एक स्थान अंबरनाथ या ठिकाणी झालेलं आहे. पठाण साहेब, सर्वसामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक आणि त्यानंतर विरोधी पक्षनेता, खूप मोठी वाटचाल आहे ही. तुम्हाला समाधान देणारे क्षण कोणते होते? ही वाटचाल कशी होती, तुम्ही काय सांगाल? सबसे पहले एक सामान्य वार्ड अध्यक्ष बनके काम की शुरुआत किया और ऐसा हदीसों में है कि लोगों के काम करते रहो, खुद ब खुद बड़े आदमी बन जाओगे. इसीलिए मेहनत करते करते एक नेता जितेंद्र आवाड जी सामने आए और उन्होंने हाथ पकड़ा. बोले नहीं, काम करने वाला लड़का है, और एक माइनॉरिटी के लड़के को जो हिंदी बेल्ट से बिलोंग रखता है साथ में लेके काम करते हुए यहाँ तक ठाणे महानगर पालिका की विरोधी पक्ष नगर सेवक बनाया और आगे काम कराते कराते विरोधी पक्ष नेता के बनाया. खरं आहे. किडणीकर साहेब, समाधान वाटावं असं ह्या 3 टर्ममध्ये कुठलं काम झालं असं तुम्हाला वाटतं? पाण्याचा प्रश्न असेल, चिखलोली धरणं हाईट असेल, आज 6 DMLT पाणी होतात, 12 DMLT पाणी या ठिकाणी स्टोरेज कॅपॅसिटी होते. आम्ही पाण्याची जी स्कीम आहे ती पूर्ण इम्प्लिमेंट केलेली आहे. रिझर्वेशन आजच बैठक मंत्रालयामध्ये झाली की ते 140 DMLT, त्याच्यामधले 40 DMLT पाणी आम्हाला रिझर्वेशन जे मिळवून देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. आणि येणाऱ्या
48 म्हणजे 2048पर्यंतचाच पण आजचं MMI रिजनमधील पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येतील ते आज मंत्रालयामध्ये त्याचा म्हणजे विचार केला गेला आहे. मंत्री महोदयाच्या, पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार आणि आमचे मुख्यमंत्री यांच्या मीटिंग होणार असं आज आम्हाला आश्वासन दिल्यामुळे एक समाधान वाटते की मी एक सर्वसामान्य लोकांना, अंबरनाथकरांना जे बेसिक प्रश्न आहे लोकांचा तो सोडवण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यात मी सक्सेसफुल झाला असं मला वाटते. पठाण साहेब, कोरोना काळामध्ये तुम्ही खूप काम केलं, याची वारंवार ठाण्यामध्ये सुद्धा चर्चा झाली होती, तर तो अनुभव कसा होता आणि पुन्हा हे संकट आलं तर यापुढे आता काय करायला पाहिजे ठाणेकरांना सांगाल? कोरोना काल में काम करते हुए ये अनुभव हुआ कि ऐसी पैंडमिक 100 साल या 1000 साल में एक बार आती है. और जब महापालिका की पहली सभा आयुक्त महोदय और महापौर महोदय बुलाए, तब सबसे पहले महसूस हुआ कि हमारी हॉस्पिटलाइजिंग जो सिस्टम है वो बहुत वीक है. ये सबसे पहले महसूस हुआ, क्योंकि कहीं ना कहीं से इतनी बड़ी पेंडेमिक और इतनी बड़ी आपदा आने के बाद हम हॉस्पिटलाइजिंग में, मेडिकल में हम कहीं ना कहीं कमज़ोर है. ऐसी आपदा और ऐसी पेंडेमिक आने के लिए अगर कभी भविष्य में आए तो इसके लिए 2 चीज़ होना चाहिए. एक, आपने उस चीज़ में हमेशा देखे होंगे कि मुसलमान हो या नॉन मुस्लिम, या हमारे हिंदू भाई हो या मुसलमान, इस टाइम पे सब एक दूसरे के करीब आ गए. सब छोड़ के, आपने सुना होगा कि अहमदाबाद हो, गुजरात हो, MP हो, कि नॉन मुस्लिम लोगों, मुसलमानों ने नॉन मुस्लिम लोगों को अंतिम संस्कार किया और नॉन मुस्लिम लोगों ने मुसलमानों का साथ दिया. उस टाइम पे ना भेदभाव, धर्म, ऊंच नीच, सबको छोड़ के पहले हमने ये सोचा कि ये इंसान है, मानव है, और भविष्य में ऐसी आपदा ना आने के लिए हमें आत्मविश्वास हमारा होना चाहिए और हमारी हॉस्पिटलाइजिंग सबसे पहले अच्छी होना चाहिए व्यवस्था. गवर्नमेंट और थाने महानगर पालिका अच्छे हॉस्पिटल होना चाहिए ताकि भविष्य में ऐसी आपदा है तो हम उसके लिए लढाई करने की तैयार रह सकें. एक दोघांनाही अगदी एक थोडक्यात आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न, पुढचं ध्येय काय दोघांकडून हे उत्तर अपेक्षित आहे? मी माझं पॉलिटिकल म्हणजे येण्याचं कारण एक विद्यार्थी दशेमध्येच मी भारतीय विद्यार्थी सेनेचा संघटक म्हणून, मी तालुका संघटक म्हणून काम करत होतो आणि विद्यार्थी हा माझा एक ध्येय आहे, शिक्षण आणि त्याचं प्रोग्रेस आम्ही पूर्वीपासून माझं त्याच्यात आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मी आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी बार्डी असेल, SC ST जे विद्यार्थी आहेत, जे गोरगरीब असतात, ते शिकू शकत नाहीत किंवा MPSC UPSC होऊ शकत नाहीत, बार्टीसारखी संस्था मी माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर करून आणली आहे आणि त्या माध्यमातून UPSC MPSCचे मुलं तयार होतील. मला वाटतं टेंडर कालच निघालेलं आहे, ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये 2-3 वर्षामध्ये कंप्लीट होऊन एक चांगलं विद्यार्थी की माझ्या मतदारसंघातले मुलं MPSC UPSC होतील, SC STचे. त्याचप्रमाणे एक निवासी शाळा मी दिलेली आहे, जे गोरगरीब आहे, ज्यांना कोणीही नाही आहे, ते 100 मुलं राहणं खाणं पिणं तिथंच, अशी एक मी शाळा आणली आहे. त्याचंही काम चालू आहे. आणि एक माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे विद्यार्थ्यांसाठी की आपल्या तालुका म्हणजे जिल्हा मेडिकल कॉलेज, ठाणा जिल्हा मेडिकल कॉलेज नाही आहे, त्यामुळे मी सर्व जिल्ह्याला ठाणा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, डिस्ट्रिक्ट मेडिकल कॉलेज आहे, ठाणा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर करावं असं मी गव्हर्मेंटलाही दिलेलं आहे. त्याची बैठकी झाली आहेत आणि तसा प्रस्तावही पास झालेला आहे. आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही तो लवकरच आपल्या माझ्या अंबरनाथला म्हणजे आमच्या अंबरनाथला ठाणे जिल्हा मेडिकल कॉलेज व्हावं आणि जेणेकरून विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस हो, विद्यार्थ्यांचा विकास हो, एक चांगली ओळख अंबरनाथला हो, अशा अनेक कामं आम्ही केले. त्याचप्रमाणे आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून MPSC UPSCचं केंद्र आम्ही अंबरनाथला केलेले, ते लवकरच चालू होईल, बिल्डिंग झालेली आहे. त्यामुळे शिक्षण आणि विद्यार्थी हा एक माझा केंद्रबिंदू आहे आणि त्याचा जास्तीत जास्त कसा विकास होईल त्यासाठी मी काम करतोय. पठाण साहेब, तुमचं ध्येय थोडक्यात? अच्छी हॉस्पिटलाइज सर्विस और अच्छी मेडिसिन के लिए उनको कहाँ घूमना नहीं पड़े, क्योंकि ये परिस्थिति सर अपनी आंखों से देखी. क्योंकि हम जब हाउस में
मैं कमिश्नर साहब को एक ही बात बता दूं, सर हम जिंदा रहेंगे तो सोने के सड़क भी बना देंगे, हम जिंदा रहेंगे तो हर चीज बना देंगे। जिंदा तो होना चाहिए, सर सलामत तो पकड़ी हजार, सही बात। लेकिन सर हम जिंदा ही नहीं रहेंगे और हम हमारे दोस्त, हमारे भाई, हमारे पड़ोसी, हमारे थानेकर को बचा ही नहीं पाएंगे तो फिर रहेगा क्या? इसीलिए सारे स्मार्ट सिटी के प्रोजेक्ट और सारे बड़े बड़े ब्रिज और सारे बड़े रोड बाद में बन जाएंगे, लेकिन हमारे थानेकर को हॉस्पिटलाइज की सर्विस फ्री देना चाहिए, इंजेक्शन फ्री देना चाहिए, ऐसी सारी सुविधा के लिए जो तैयारी हमने लेट शुरू की। चाइना का उदाहरण देते कि जब चाइना में पेंडेमिक आया तो उनकी ऐसी व्यवस्था थी, 8 दिन के अंदर सिटी के अंदर उन्होंने हॉस्पिटल शुरू कर दिया। खरं आहे। 8 दिन के अंदर। तो चाइना और हमारी आबादी भी उतनी है और उससे ताकतवर है। मेरा तो ऐसा मानना है कि हम तो ऐसी मतलब धूल मट्टी हमारी तो ज़्यादा, उनके साथ बूस्टिंग ज़्यादा है उनसे, उनकी दर्द में वो तो थोड़ा कुनकुना पानी फ्रूट देख के खाते हर चीज़, लेकिन हम तो हिंदुस्तानी है, हम तो किससे भी लड़ सकते। खरं आहे। तो हमारा आत्मविश्वास ऐसा है। तो आने वाले वक्त में ऐसा हॉस्पिटल हो, थाने महानगर पालिका, महाराष्ट्र गवर्नमेंट मिलकर ऐसी हॉस्पिटल बनाना चाहिए, चाहे केंद्र की मदद लेना पड़े, कि थाने कर को कहीं भी किधर भी ऐसे पैंडेमिक में भटकना ना पड़े। दर हॉस्पिटल के नीचे मेरे थानेकर बिना इलाज के मरे ना। खरंय, अगदी खरंय। तुम्हा दोघांचंही हे ध्येय साध्य होईल आणि त्यातून आपल्याला एक प्रगतशील ठाणे जिल्हा पाहायला मिळेल हे नक्की। तुम्ही दोघंही इथे आलात, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल मनापासून थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। जितेंद्र मेहता साहेब आणि राजेंद्र पाटील साहेब, तुम्हा दोघांचेही हार्दिक स्वागत। माझा पहिला प्रश्न आहे जितेंद्र मेहता साहेबांसाठी। क्रीडाई MCHIचे तुम्ही अध्यक्ष आहात। सर, रिपोर्टनुसार ठाणे हे देशातलं आत्ताचं फास्टेस्ट ग्रोईंग शहर आहे। काय आहे हे नेमकं, याचं सिक्रेट काय आहे? याचं सिक्रेट आहे अफोर्डेबिलिटी। ठाण्यामध्ये काय आहे की ग्रॅज्युअल ग्रोथ झालेला आहे। दुसरे शहरामध्ये, मुंबईमध्ये बघा की दुसऱ्या शहरामध्ये एकदम अचानक ग्रोथ झालेला आहे। ठाण्यामध्ये 2000 पासून ग्रॅज्युअल ग्रोथ झालेला आहे। त्यासाठी ग्रॅज्युअल कमी पण नाही होतं, तो अफोर्डेबल ग्रोथ आहे। कनेक्टिव्हिटी मस्त आहे, म्हणजे पुणे जायचं आहे, अहमदाबाद जायचं आहे, कुठे MMR रिजनच्या कॅपिटल ठाणे आहे आणि ठाण्यामध्ये स्कूल बघा, कॉलेज बघा, बाकी सगळं डेव्हलपमेंट आहे। तो ठाणे इज अफोर्डेबल। और दूसरा वर्क टू वर्क, म्हणजे आता इंडस्ट्रियल, आता IT पार्क पण एवढा झालेला आहे, तो इथेच आपल्याला काम भेटते, इथेच तुम्ही राहू शकतो। आणि मुलुंडमध्ये जो आहे ते आपल्याला कोस्ट मेंटेनन्स आणि ठाण्यामध्ये येते, त्याच्यामध्ये फार फरक आहे। आणि कनेक्टिव्हिटी, बाकी सगळी फॅसिलिटी सेम आहे, तो ठाणा त्यासाठी ग्रोथ आहे। राजेंद्र पाटील साहेब, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या सगळ्यांची एक ठाणे जिल्ह्याची आधारस्तंभ बँक असं ओळखलं जातं। महिला, विद्यार्थी, तरुण यांच्यासाठी बँकेने खूप कार्य केलेलं आहे। विशेषतः तुमच्या कार्यकाळात सुद्धा खूप मोठं काम झालेलं आहे, त्याविषयी सांगाल? काय आहे याच्या मागचं यशाचं गमक? ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठाणे आणि पालघर जिल्ह्यातली एक अग्रगण्य बँक आहे। बँकेच्या माध्यमातून विविध योजना आपण त्या ठिकाणी राबवतो। मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छितो की पहिल्यांदी 2017ला 17 एप्रिल 2017ला पहिल्यांदी मला अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला मिळाली। लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, कपिलजी पाटील, किसनजी कथोरे, केळकर साहेब वगैरे या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून। आणि ज्या वेळेला मी धुरा सांभाळली त्यावेळेला संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा जर सामाजिक आणि भौगोलिक अभ्यास केला तर त्या ठिकाणी सागरी, नागरी, डोंगरी असे वेगवेगळे प्रश्न आहेत। एका बाजूला पालघरसारखा, मुरबाडसारखा, शहापूरसारखा आदिवासी पट्टा की जिथे अविकसित लोक राहतात, जिथे लोकांना त्यांची ग्रोथ झालेली नाही आहे, त्यांचा विकास झालेला नाही। मध्यमवर्गीय लोक आहेत जे गृहनिर्माण संस्थांमध्ये राहतात, मच्छीमार आहेत, काही उद्योजक आहेत, तरुण आहेत, महिला आहेत। या सगळ्यांचा विकास करण्याच्यासाठी जे जे काही योजना करायच्या आपल्याला पाहिजेत
त्याचा सविस्तर अभ्यास करून क्रमाक्रमाने कामाला सुरुवात केली. महिला बचत गटाच्या माध्यमातून आपण 38,000 महिला बचत गट त्या ठिकाणी नोंदवले गेले आणि 38,000 महिला बचत गटांना त्या ठिकाणी आपण कर्ज वाटप केला. आणि हा कर्ज वाटप करत असताना आपल्याला एक मी अभिमानाने सांगू इच्छितो की महिलांसाठी काम करत असताना एक ध्येय ठेवायचं की बँकेचं काम आहे कर्ज वाटप करणं. महिला बचत गट आपण नोंदवून घेतले, त्यांना कर्ज वाटप केलं, तिथे आपली जबाबदारी बँकेची संपते असं बऱ्याच लोकांना वाटतं. त्याच्याही एक पाऊल पुढे आम्ही गेलो. आपली जबाबदारी तिथे नाही संपत. आपण एकदा महिलांना कर्ज दिलं तर त्या कर्जाचा विनियोग महिलांनी कशा पद्धतीने केला पाहिजे. मग पुढे आलं सामाजिक बांधिलकी. बँकेने ती सामाजिक बांधिलकी जोपासली आणि बँकेच्या माध्यमातून एक महिला बचत गटांसाठी विशेष सेल निर्माण केला. आपण महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत एक सेल निर्माण केला आणि जव्हार असेल, मोखाडा असेल, डहाणू असेल, पालघर असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, वाडा असेल, भिवंडी असेल, इथल्या ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये आपण महिला बचत गटांचे 5-5, 10-10 हजार महिलांचे मेळावे घेतले. त्या ठिकाणी आपण विविध प्रशिक्षित ज्या महिला आहेत, म्हणजे साधारणतः आमच्या वसईमधल्या आणि ठाण्यामधल्या काही महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रोडक्ट तयार करून दुबईसारख्या ठिकाणी जाऊन त्या आपले प्रोडक्ट विकतात तिकडे. वा. आणि अशा पद्धतीने त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला पुढे गेलेल्या आहेत त्या महिलांना आम्ही स्पॉन्सरशिप दिली आणि त्यांना आपण बँकेतर्फे स्पॉन्सरशिप देऊन त्या महिलांना महिला बचत गटांच्या 5-5, 10-10 हजार महिलांच्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन केलं. इथेही आपली कामगिरी संपत नाही आहे. मग त्यांना त्या प्रशिक्षणामध्ये त्यांनी बनवलेले जे काही प्रोडक्ट आपण जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामध्ये ते प्रोडक्ट त्यांनी बनवल्यानंतर ते प्रोडक्ट आपण त्यांना तयार करण्यासाठी कर्ज द्यायचं आणि ते प्रोडक्ट कॉर्पोरेट कंपन्यांशी जोडून त्यांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून द्यायचा. दुर्दैवाने हे सगळं काम चालू असताना कोरोनाची महामारी आली आणि मध्यंतरी ती चळवळ आपली थांबली गेली. युवांना आपण एवढ्याला खूप पुढे गेलो असतो. आता पुन्हा ती चळवळ आम्ही जोराने चालू केलेली आहे. मुंबईची सिस्टर सिटी अशी ठाण्याची ओळख होती, ती आता बदलून एक ग्लोबल सिटी अशी ओळख निर्माण झालेली आहे. सक्सेस मंत्रा काय ठाणे सिटीचा? 2000 पासून MCAच्या क्रीडाईने एक पुढाकार घेतला. ठाणे सिटीचा आम्ही प्रचार केला. वी हॅव मार्केटेड ठाणे सिटी आणि ॲडव्हान्टेज ऑफ ठाणे सिटी. आता लास्ट सप्टेंबरमध्ये आम्ही दुबईमध्ये पण एक शो केला. त्याच्यामध्ये पण आम्ही ठाणे सिटी द ॲडव्हान्टेज ऑफ ठाणे सिटी. ठाणे सिटीमध्ये कनेक्टिव्हिटी काय आहे, फॅसिलिटीज काय आहे, ते सगळं आम्ही लोकांना जगाला दाखवतो की आम्ही इंडिव्हिज्युअल बिल्डर एक ॲडव्हर्टाईज करतो आणि एक MCAच्या क्रीडा आहे त्याचे ॲडव्हर्टाईजमेंट करतो की ठाणे सिटीमध्ये काय ॲडव्हान्टेज आहे ते. दुसरा मी सांगितलं त्याप्रमाणे एफोर्डेबिलिटी आम्ही कंपॅरिझन सगळ्याला दाखवतो की इथे एवढ्या रुपयामध्ये फ्लॅट भेटतो, तिथे हे रुपयामध्ये फ्लॅट भेटतो आणि ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज काय. सो ठाणे सिटी सगळ्यामध्ये पुढाकार आहे. सो दॅट इज द ॲडव्हान्टेज वी शो टू द वर्ल्ड की कम टू ठाणे. आता इथे इन्व्हेस्टमेंट पण केला तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट फ्रुटफुल राहणार. इथे तुम्ही राहायला आले तो पण चांगला आहे. तुम्हाला वडीलसाठी पण तुमच्या घर आहे, इथे मोठे मोठे गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट्स आहे. तो फ्रॉम चिल्ड्रन्स टू द एल्डर एज यू आर गेटिंग अ बेनिफिट. दॅट वी शो टू द वर्ल्ड. सो वी हॅव शोन द आयडेंटिटी ऑफ ठाणे. कोरोनाच्या काळामध्ये रिअल इस्टेटमध्ये खूप थोडा स्लॅक आला होता. आता मात्र सिनारिओ चेंज होतोय. लोक पुन्हा एकदा सणासुदीच्या निमित्ताने घर घेण्याचा विचार करतायत किंवा बांधकाम क्षेत्राकडे काही गुंतवणूक सुद्धा करतायत. तर ह्या पॉझिटिव्ह सिनारिओकडे तुम्ही कसं बघता? काय असावीत याच्या मागची अजून कारणं? करोना काळमध्ये सगळ्यांनी बघितलं की घरचं महत्त्व काय, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द हाऊस. थोडा काळमध्ये काय लोक असा विचारत होता की आपण भाड्याने घर घेऊ, 15, 20, 25 हजार भाड्याने घर घेऊ, कशाला आपण इन्व्हेस्टमेंट करायच्या. करोनाने सगळ्याला समजवलं की घरची व्हॅल्यू काय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द फॅमिली अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द होम. सो पीपल हॅव अंडरस्टूड द मोस्ट इम्पॉर्टंट व्हॅल्यू घर. तो त्यासाठी लोकांनी घर परचेस करायचा चालू केला. दुसरा सबसे मोस्ट डिपेंडेबल इन्व्हेस्टमेंट
कुठला पण परिस्थितीमध्ये शेअर बाजार असो की काही पण कम्पेअर करा तो हाऊस में जो इन्वेस्टमेंट है दैट इज द मोस्ट डिपेंडेबल इन्वेस्टमेंट दैट इज बीन लर्न बाय सो मेनी पीपल और वो सक्सेसफुली हिस्टोरिकली प्रूवन है. तो इसीलिए पीपल हैव इन्वेस्टेड स्टार्टेड इन्वेस्टमेंट स्टार्टेड परचेसिंग द हाऊस. पुढचं बँकेचं लक्ष काय, तुमचं लक्ष काय पुढचं? बँकेचं लक्ष म्हणजे बघा, आज कोरोनाच्या महामारीमध्ये बरेचसे लोक म्हणजे एवढा मोठा फटका बसला आहे सर्वसामान्य माणसाला की खूप लोक बेरोजगार झालेत, रोजगार नाही आहे, त्यांना उभं करायचं आहे. आपण या ठिकाणी वेगवेगळ्या योजना लॉन्च केल्या. म्हणजे साधारणतः आमच्याकडे पूर्वी 1 लाखाची पर्सनल कर्जाची योजना होती. आपण असा विचार केला की सर्वसामान्य माणसाच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्याला कमीत कमी 3 लाख रुपये जर आपण दिले तर छोटा मोठा धंदा तो त्या माध्यमातून करू शकतो, उभा राहू शकतो. महिला बचत गट आहेत, महिला बचत गटांची मी नुकता सांगितल्याप्रमाणे योजना पुढे कोरोनामुळे थांबली होती, ती पुढे चालू करायची आहे. विद्यार्थी, आपला ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मध्यमवर्गीय माणसं आहेत, मुलांमध्ये खूप चांगलं स्किल्ड आहे. आपण त्या दृष्टीने एज्युकेशन लोन 9% मुलींसाठी आणि 9.5% मुलांसाठी या माफक दराने एज्युकेशन लोन, दोन्ही जिल्ह्यातला एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय आणि या दृष्टिकोनातून पुढेही प्रयत्न राहणार आहे. शेतमजूर असेल, शेतकरी असेल, शेतकऱ्याचा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी देण्यासाठी असेल, सर्वसामान्य मध्यमवर्गासाठी असेल आणि सगळ्यात महत्त्वाची ड्रीम प्रोजेक्ट योजना लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांनी मला सांगितली की ज्या काही मोडकळीस आलेल्या इमारती आहेत यांचा पुनर्विकास, स्वयं पुनर्विकास, सेल्फ रिडेव्हलपमेंट यांच्यासाठी कर्ज देण्याची योजना आपण त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. आणि ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्या गृहनिर्माण संस्थांना ह्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी जी काही खर्च लागेल ते कर्ज देण्यासाठी आपण या पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहोत. MCHI क्रेडाईच्या माध्यमातून ठाणे शहरासह ठाणे जिल्ह्याचा विकास यासाठी आता पुढचं ध्येय काय, त्याचबरोबर बँकेच्या माध्यमातून पुढचं ध्येय काय, दोघांनी सुरुवात आपण मेहता सरांपासून. आम्ही ठाण्यामध्ये जो पण काही इन्फ्रा बनवू शकतो ते बनवायचा प्रयत्न करतो. ठाण्यामध्ये आपला एक जीतो माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटलच्या एक इथे प्लान केलेला आहे, कॅन्सर हॉस्पिटल प्लान केलेलं आहे. बाकी सगळे सोशल वर्कसाठी जो पण काही लागते ते आम्ही करतो. आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जो पण डेव्हलपमेंट म्युन्सिपाल्टी या कॉम्पिटंट ऑथॉरिटीला जो सपोर्ट पाहिजे MCHIकडून ते आम्ही नेहमी करतो आहे. जसे एम्युनिटी स्पेस असते त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट करायचं असते, रोड बनवायचे असते, ते सगळ्यामध्ये MCHIच्या डेव्हलपरच्या जो मेंबर आहे त्यांचं सहकार्य असते. तो ते माध्यमातून आम्ही ठाण्याला एक ग्लोबल सिटी नक्की बनवायचा प्रयत्न आहे. खरं आहे. बँकेच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलं की महिला विकास वगैरे हे सगळे प्रोजेक्ट मी अगोदर सांगितले ते तर आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझ्यासमोरचं असलेलं ड्रीम प्रोजेक्ट तुम्हाला मी सांगतो. आज ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये ठाणा असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, तिकडे वसई, विरार शहर, नालासोपारा, पालघर, भाईंदर, मिरा ह्या सगळ्या विभागामध्ये आपण रोज दूध घेतो. प्रत्येक माणसाला दूध ही अत्यावश्यक गोष्ट आहे. मला सांगा, आज ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये हजारो लिटर, लाखो लिटर आपण साताऱ्यामधून, नगरमधून दूध विकत घेतोय, गुजरातवरून अमूलचं दूध विकत घेतोय. आपल्या ठाणे पालघर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती बघितली तर शहापूर असेल, मुरबाड असेल, भिवंडी असेल, वाडा असेल, वसई असेल, जव्हार असेल, तलासरी असेल, साधन सामुग्री भरपूर आहे. मध्यम मुदतच्या माध्यमातून आपण अनेक शेतकऱ्यांना म्हैस कर्ज, दुग्ध व्यवसायासाठी म्हैस कर्ज देतोय. आज अनेक ठिकाणी आपले दुग्ध संस्था स्थापन आहेत. माझा ड्रीम प्रोजेक्ट असा आहे, ठाणे पालघर जिल्ह्याचा एक दुधाचा प्रकल्प आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून उभा राहायला पाहिजे, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा स्वतःचा प्रकल्प, आपलं दूध, ठाणे जिल्ह्याचं दूध, पालघर जिल्ह्याचं दूध पालघर जिल्ह्यामध्ये विकलं गेलं पाहिजे आणि आपला शेतकरी त्या ठिकाणी सक्षम झाला पाहिजे. क्या बात आहे सर. दोघांशीही बोलताना खूप आनंद वाटला. तुमच्या दोघांच्याही माध्यमातून, त्याचबरोबर MCHI क्रेडाईच्या माध्यमातून, बँकेच्या माध्यमातून या ठाण्याने विकासाची कास धरावी आणि त्याचा विकास व्हावा, देशात नव्हे जगात अव्वल मान त्याने पटकावावा, हीच शुभेच्छा दोघांनाही.
धन्यवाद, तुम्ही आज आमच्यासोबत आलात, या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. अजय अशर ग्रुपचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर सुयोग मालुसरे आज आपल्यासोबत आहेत. खरं म्हणजे बांधकाम व्यवसाय आणि इंटेरियर हे दोन्ही क्षेत्र एकमेकांशी हँड इन हँड जातात आणि आज हे दोन्ही मान्यवर आज आपल्यासोबत आहेत. दोघांचंही स्वागत. ठाण्यामध्ये कॉर्पोरेट ऑफिसेस मोठ्या प्रमाणात येत आहेत, तर कॉर्पोरेट सेक्टर ठाण्याकडे नेमकं का वळतं आहे असं तुम्हाला वाटतं? 2007-8ला आम्ही ठाण्यामध्ये पहिलं सर्वात मोठं IT पार्क बनवलं. त्याचं एक फ्लोर प्लेट होतं 1 लाख फूट. द होल बिल्डिंग इज 11 lakh square feet. 11 floors of 11 lakh square feet. म्हणजे त्यावेळी जेव्हा आम्ही बनवलं, दॅट वॉज द टाइम वेन लेमन ब्रदर्स क्रॅश्ड. In my building, Lehman Brothers had booked 2 floors and then they crashed. So that was the time, जेव्हा the worst time the industry had seen, 2008. आणि तेव्हा माझं काम चालू होतं आणि नंतर we had a very difficult time, but इंटरनेट म्हणून जे कंपनी आहे त्यांनी 2 फ्लोर आमच्याकडे बुक केलं. नंतर ऑल अदर IT कंपनीज केम इन आणि त्याच्यापासून ठाणे विच वॉज कन्सिडर्ड ॲज अ डॉर्मेटरी, म्हणजे लोक इकडे फक्त झोपायला यायचे आणि काम करायला मुंबईला जायचे. दॅट वॉज द इम्प्रेशन ऑफ ठाणे. दॅट स्टार्टेड चेंजिंग अँड दॅट टर्न अराउंड. आणि आता आपण जे बघतोय केवढी ऑफिसेस, वागले स्टेट, जे तेव्हा इट वॉज कंटिन्युअसली इंडस्ट्रीज आता सगळी बाहेर जात आहेत आणि इंडस्ट्री हॅज स्टार्टेड मूव्हिंग आउट आणि तिकडे आता IT पार्क्स आणि कॉर्पोरेट ऑफिसेस बनतात आणि ओल रिव्होल्युशनाइज झालेले आहे. आता प्रत्येक जे माणसं मुंबई किंवा बाहेरून ठाण्याला येतात, ठाण्याला ते पाहतात की ते आता कंप्लीट सिटी आहे, जिकडे आपल्याला राहायला चांगलं घर आहे, काम करायला चांगली ऑफिस आहे, एंटरटेनमेंटसाठी आपल्याला चांगले मॉल आहे, थिएटर्स आहे, चांगली हॉस्पिटल आहे. They have everything. It is a full package. And that is how Thana is growing in all ways. ठाण्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ठाण्यामधले युवा उद्योजक आणि युवा व्यावसायिक. आत्ता आपल्यासोबत आहेत सुयोग मालुसरे. ते इंटिरियर डिझायनर आहेत. इन्फ्रा वर्कमधले एक अग्रणी नाव, बांधकाम व्यवसायातलं एक अग्रणी नाव अशी सुद्धा त्यांची ओळख आहे. त्यांना आणि सच्चे ठाणेकर ही त्यांची एक स्वतःची अजून एक वेगळी ओळख. सुयोग, बांधकाम व्यवसायाकडे कसे वळलात या प्रश्नाने मी सुरुवात करणार आहे. बांधकाम व्यवसायाची आवड फार लहानपणापासूनच, म्हणजे इंजिनिअरिंगला जायचं होतं, पण इंजिनिअरिंगसाठी मी इंजिनिअरिंग मटेरियल नव्हतं, माझं थोडंसं फिजिक्स होतं. सो तिथून मग सोपा मार्ग काय तर इंटिरियर्स म्हणजे घराच्या आतनं सुरुवात केली आहे आणि घराच्या आतनं सुरुवात केल्यावर लोकांच्या समस्या, लोकांच्या घरात, लोकांच्या किचनपर्यंत पोचल्यानंतर लोकांच्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत तिथून समजून बांधकाम व्यवसायाकडे वळायचं हे कन्फर्म होतं. बिल्डिंग बांधायचं हे पहिल्या दिवसापासून घट्ट होतं की काही करायचं जरी असलं तरी बिल्डिंग हे बांधायचीच. दॅट वॉज माय पॅशन. आणि माझा छंद म्हणा किंवा माझी आवड म्हणा, माझं सगळं काय बिल्डिंग बांधणंच होतं. सो त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं, इंटिरियर्स चालू केले, कॉन्ट्रॅक्टिंग चालू केलं. कॉन्ट्रॅक्टिंग जसं संपत गेलं त्याच्यानंतर मग बांधकाम व्यवसायाकडे पूर्णपणे वळलो. आणि प्रॅक्टिकल नॉलेजशिवाय हे शक्य नाही, कारण मी फर्स्ट जनरेशन बिझनेसमन आहे, आमच्याकडे लिगसी नाही आहे. सो ट्रेनिंग मार्केटमधनं घेऊन प्रोडक्ट बनवलं आणि प्रोडक्ट बनवताना सुरुवात रिडेव्हलपमेंटमधनं केली आणि आजही रिडेव्हलपमेंट करण्याचाच मानस आहे. म्हणजे ग्रीनफील्ड
बरं नाही वाटत करायला. ब्राऊनफील्डमधली जी मजा आहे ना ती समथिंग एल्स आहे. सो जेव्हा लोकांना आपण एखादी गोष्ट डिलिव्हर करतो ना त्यातनं जे समाधान आहे ना ते तुम्हाला मोकळ्या भूखंडावर नाही मिळत. ॲब्सोल्युटली. कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये आता पुढचे दिवस कसे असतील ठाण्यासाठी? आता ठाण्याकडे सगळं काही आहे. चांगलं नाट्यगृह आहे, चांगले लेक्स आहे. एव्हरीथिंग दॅट अ सिटी रिक्वायर्स इट हॅज. ॲज जितूबाई टोल्ड, चांगलं एक कॅन्सर हॉस्पिटलसुद्धा येतं आहे. आम्ही 1-2 युनिव्हर्सिटीशी बोलतो आहे. नामचिन्ह युनिव्हर्सिटी सी ऑलमोस्ट फायनल झालेलं आहे, ती पण येते. आफ्टर दे कम इन, आय थिंक थाना हॅज एव्हरीथिंग. आपल्याला माहिती नाही आहे की नाही मला माहिती नाही, बट थाना हॅज कम आउट ॲज द नंबर 1 सिटी, ॲज द लीस्ट पोल्युटेड सिटी इन द कंट्री, आय बिलीव्ह. म्हणजे एवढं काही ठाण्यामध्ये आहे जे आपण मानत नाही, बोलत नाही, पण वी आर ब्लेस्ड दॅट वी आर ठाणेकर्स. नवीन टेक्नॉलॉजी, आधुनिक तंत्रज्ञानाचा आता या सगळ्या फील्डवर काय परिणाम झाला आहे असं तुम्हाला वाटतं? कसं हे फील्ड आधुनिक तंत्रज्ञानाला अडॅप्ट करते किंवा बदलत आहे? टेक्नॉलॉजीचा उपयोग कन्स्ट्रक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता होतो आहे आणि अजून खूप डेव्हलपमेंट येते. कारण जेव्हा आम्ही जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स करतो त्याला एक टाईम बाउंड लिमिट असतं की त्या वेळेत ते संपवलं पाहिजे. सो किती केलं तरी ना आपल्या ह्युमन रिसोर्सेसमध्ये ना काही लिमिटेशन्स आहेत. सो तुम्हाला मशीन्स पाहिजेत. आपण पूर्वी जर बघत असो तर माणसं डोक्यावरनं सामान घेऊन वरती जिने वगैरे चढून मटेरियल शिफ्ट करायचे. आता त्यांच्या जागी क्रेन्स आल्या आहेत, लिफ्ट्स आल्या आहेत. सो हे इतकं अद्ययावत होत चाललं आहे आणि टेक्नॉलॉजीमुळे दिवसांदिवस काम सोपं होत चाललं आहे, कामाचा वेग वाढत चालला आहे. ॲक्च्युली आता कामाचा वेगच महत्त्वाचा आहे. कारण आपण सगळ्यांनी आता पॅन्डेमिक सिच्युएशन पाहिली आहे. सो त्याच्या आधी जर तुम्ही अशा एखाद्या सिच्युएशनमध्ये येऊन फसणार तेव्हा तुमचं जर का काम कुठे रेंगाळत चाललं असेल तर त्याची पूर्ण दिशा बदलू शकते. सो टेक्नॉलॉजी शिवाय आजचं बांधकाम क्षेत्र तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. इतकं आपण टेक्नॉलॉजीवर डिपेंड आहोत. सो त्या टेक्नॉलॉजीचा फायदा हा बांधकाम क्षेत्राला दिवसेंदिवस होतो आहे आणि तो अजून पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात होणारच आहे. तर आत्ताच्या बांधकाम क्षेत्रात नेमके काय बदल जाणवतात? म्हणजे इतर उद्योग प्रगती करतीलच, पण बांधकाम उद्योग काय बदल करतोय, काय इथे जाणवतं वेगळं? आता तर तुम्ही पाहिलं की FSI ठाण्याचा UDCPRमुळे खूप वाढलेला आहे आणि त्या FSIमध्ये घरांची आवक पण वाढणार आहे. जशी घरांची आवक वाढेल तशी म्हणजे बांधकाम करताना FSI वाढला तर ॲटोमॅटिक घरं वाढतात. घरं वाढली तर आम्हाला किमती कमी करायचा जो चान्स आत्ता ह्या UDCPRमुळे आला आहे तो ठाण्याला मार्केटमध्ये ठेवण्यासाठी खूप उपयोगच आहे. ठाणं आणि बांधकाम क्षेत्र हे ठाण्याला खूप मोठं रेव्हेन्यू देणारं क्षेत्र आहे. म्हणजे आज जर ठाण्याची ओळख पूर्वी MIDCचं शहर होतं, आज ठाण्याची ओळख ही डेव्हलपमेंट आणि बिल्डिंग्स ही ओळख झाली आहे. म्हणजे पूर्वीचं ठाणं कोणी पाहिलं असेल आणि आजचं ठाणं जर कोणी पाहिलं असेल ना तर तुम्हाला आजची जी झलाकी कंप्लीट जो चेंज आहे ठाणा तो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. ठाण्याच्या कमर्शियल रिअल इस्टेटमधली आणखी एक सक्सेस स्टोरी म्हटली जाते ती म्हणजे ऑर्गनाइज्ड रिटेल. तर या सक्सेस स्टोरीविषयी काय सांगाल? ऑर्गनाइज्ड रिटेल म्हणजे आता जे मॉल्स आलेले आहेत दॅट इज व्हेरी ऑर्गनाइज्ड. पण अजून मला वाटतंय देर इज स्टील लॉट ऑफ स्कोप फॉर इट टू बी ऑर्गनाइज्ड. खरं म्हटलं तर आता जे आपलं गोखले रोड व आपलं राम मारुती रोड वगैरे आहे तिकडे जे शॉप्स आहेत ते ऑर्गनाइज्ड आहे, पण अजून तिकडे पार्किंग स्पेसेस जसं पाहिजे तसं नाही. The biggest problem that I think what we are facing is parking. जर आपण पार्किंगची व्यवस्था चांगली केली तर it will be more organized. Still high-end dining is not there, which is required in Thane. Shops which are required is not there, but I think those will come in with time. It will come in.
अजय सर आणि सुयोग दोघेही तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. महाराष्ट्राचा आवाज आपल्याला बुलंद करायचा आहे आणि तो तुमच्यासारख्या उद्योजकांच्या माध्यमातून निश्चितच होणार आहे. तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. विकास महाराष्ट्राचा आवाज ठाण्याचा मध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. विकास म्हटलं की तो उद्योजक असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, तिथलं प्रशासन असेल आणि महत्त्वाचं म्हणजे तिथली जनता असेल. ह्यांच्या सगळ्यांच्या एकत्रीकरणाने, संयोगाने हा विकास साधला जातो. मुंबईजवळचं शहर म्हणजे अगदी मुंबईची सख्खी बहीणच म्हटलं तरी हरकत नाही तर ठाणा या शहराचा विकाससुद्धा अशाच व्यक्तींमुळे झाला आहे. किंबहुना ठाण्यामुळे मुंबईच्या विकासात अधिक भर पडली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही आणि कोणाला आक्षेपार्ह देखील असणार नाही. आणि याच ठाण्याचा विकास जो केला गेला आहे त्यामध्ये उद्योजकांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. आणि हेच उद्योजक कशा पद्धतीने आपला विकास करतात, त्यांना अडचणीच येत नाहीत का आणि आल्या तर ते कसे सॉल्व्ह करतात, ह्याकडे आपण या सेगमेंटमध्ये पाहणार आहोत. आणि यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर मेधा मेहेंदळे यांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्याकडे साया हे एक नवीन हॉटेल आलं आहे, हॉटेल आणि रिसॉर्ट आहे. आता हे रिसॉर्ट का केलं आहे असं विचाराल तर आपल्याला उत्तरं त्याची माहिती नाही आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत यासाठी आपण आमंत्रित करूया पुनीत महाजन यांना, जे जनरल मॅनेजर आहेत आणि ते साया हॉटेल यामागची संकल्पना देखील आपल्याला सांगणार आहे. जवळजवळ तुम्ही या क्षेत्रामध्ये 3 दशकं आहेत असं म्हटलं तर हरकत नाही. त्या काळी म्हणजे आयुर्वेद कितीही पुराणातलं असलं तरी व्यवसाय म्हणून त्याकडे बघितलं गेलं हे थोडंसं आताच अलीकडेच झालं आहे. तुम्ही त्या काळी कुठला विचार केला जेणेकरून ह्या उद्योगाला सुरुवात केली? तो जो काळ होता 30 वर्षांपूर्वीचा, तेव्हा असं होतं की डोकं दुखलं गोळी घ्यायची, ॲलोपॅथीची कुठली तरी गोळी घ्यायची, काहीही त्रास झाला की रासायनिक औषध घ्यायचं आणि मग त्याचे साईड इफेक्ट झाल्यावर काय करायचं. तर बरोबर आहे, इमर्जन्सी आली तर नक्की ते औषध घ्यायला पाहिजे, पण आपण उठून 10 गोळ्या किंवा गोळ्यांवरच जगायला लागलो तर मग ते चुकीचं आहे. त्यावेळेला मी असं बघितलं की मार्केटमध्ये वनौषधीची पावडर द्यायची, त्याच्याबरोबर ॲलोपॅथीचं औषध द्यायचं आणि मग असं म्हणायचं की वनौषधींनी गुण आला. तेव्हा मी असा विचार केला की असं नाही झालं पाहिजे. आपल्या वनौषधीमध्ये, आयुर्वेदामध्ये इतका जर गुण आहे तर आपण फक्त आपलं औषध देऊन सुद्धा आपल्याला गुण देता आला पाहिजे. आणि मग तन्वी सत्व या विषयावर मी संशोधन केलं. साधी वनौषधी पावडर 100 किलो घेतली तर त्याच्या 100 किलो गोळ्या तयार होतात, पण वनौषधीचं सत्व काढलं तर ते 100 किलोतनं 5 ते 10 किलो इतकं निघतं. ते कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे रक्तात जलद मिसळतं आणि साध्या वनौषधी पावडरीच्या टॅबलेटपेक्षा 10 पट अधिक जलद गुण आणि सलाईनसारखं रक्तात जलद मिसळतं. त्यामुळे मग असं व्हायला लागलं की हे तन्वी सत्व जर मी लोकांना दिलं तर लोकांना कळेल की इन्स्टंट गुण हा आयुर्वेदसुद्धा देऊ शकतो. आपण जर असं सांगितलं की तू हे औषध घे, तुझं 4 दिवसांनी डोकं दुखायचं थांबेल, तर तो माणूस म्हणेल जाऊ दे तुमचा, राहू दे आयुर्वेद बाजूला, मला इन्स्टंट गुण हवा आहे. तो इन्स्टंट गुण लोकांना तन्वी सत्वानी मिळायला लागला. मला त्यावेळेला सगळ्यांनी असं विचारलं की तू एवढे 35 प्रॉडक्ट घेऊन तन्वी सुरू केलंस, एवढे मार्केटमध्ये प्रॉडक्ट आहेत, तुला काय गरज आहे नवीन काही करायची? तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की मी हे व्यवसाय म्हणून नव्हे तर ध्यास म्हणून करते. आयुर्वेद लोकांच्या घराघरात पोचला पाहिजे. कमीत कमी रासायनिक औषध आणि जास्तीत जास्त हर्बल औषध घेऊन आपण उत्तम गुण मिळवला पाहिजे. आयुर्वेदाचं मूलतत्वच आहे की आजारी पडल्यावर औषध घेण्यापेक्षा आजारी पडूच नये यासाठी तुम्ही टॉनिक घ्या. तुम्ही म्हणालात ध्यास म्हणून मी हे सुरू केलं, पण शेवटी हा व्यवसायच आहे. मग तुम्ही हा व्यवसाय ठाण्यामध्येच करायचा असं काही म्हणजे काय, कुठल्या कारणाने? नाही, अगदी खरंच छान प्रश्न आहे. आता सांगायला हरकत नाही की त्यावेळेला मी जेव्हा सुरू केलं त्यावेळेला माझ्या मिस्टरनी असं मला सांगितलं होतं की तू हे काय तन्वी बिनवी करते, तू सगळं बंद कर, तुला किती पगार पाहिजे मी तुला देतो, तू घरी बस पण हे उद्योग करू नको. त्यामुळे मी फक्त ठाण्यात काम करत होते. ठाण्यात माझं क्लिनिक होतं आणि तिथूनच आम्ही औषधं लोकांना देत होतो. त्यावेळेला आमच्याकडे मुंबईचे डिस्ट्रीब्युटर स्वतःहून आले आणि ते म्हणाले की हे तुमचं काय चाललं आहे, तुम्ही औषधं आम्हाला का नाही देत? आमच्या पेशंटना जर औषधं हवी आहेत तर तुम्ही द्यायला हवीत. माझे गुरु सुभाष दांडेकर सर, जे आधी कॅम्बलिनचे चेअरमन होते आणि आता ॲडवायझर आहेत, त्यांनी मला असं सांगितलं की मेधा तुझ्याकडे कोहिनूर असेल पण तो कोहिनूर तू खिशात ठेवून नाही चालणार, त्याचं तेज तुला जगापर्यंत पोचवावं लागेल. तुझं हे काम आहे की तुझा गुण तू लोकांना द्यायला हवा. आणि त्यावेळेला एक गंमत अशी झाली
की मी दुबईला प्रदर्शनात गेले होते. तिथे एका पेशंटला इतका सुंदर गुण आला, ते ताजमध्ये हॉटेलला उतरले होते आणि ते मला म्हणाले की तुमच्या ठाणा क्लिनिकला यायचं म्हणजे इतकं लांब आहे, तिथे टॅक्सी बदला, दुसरी रिक्षा करा, मग ठाण्यात या. तुम्ही का असं करता पेशंटचे हाल? तुम्ही आमच्यासाठी दादर बिदरमध्ये का नाही क्लिनिक? मग दादरचं क्लिनिक चालू झालं. आजही आमच्याकडे आमचा एकही मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह नाही. जे काही होतं ते पेशंटच्या माउथ टू माउथ पब्लिसिटीनी, पेशंटच्या विश्वासाने होतं. म्हणजे आता जसं मेधाताई म्हणाल्यात की मला घरून आधी विरोध झाला, तर घरून आधी विरोध झाला ना की तो आपण यशस्वी करणार हे इतकं नक्की लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्यापैकी बसलेले उद्योजक आहेत त्यांनाही असाच अनुभव असेल. तर जेव्हा आपल्याला विरोध होतो तेव्हाच आपण उफाळून उठतो. त्यामुळे हेच एक महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपले जे दुसरे मान्यवर आहेत पुनीत महाजनजी, त्यांचीही अशीच रिसॉर्टची चेन आहे. तर तुम्ही ठाण्यामध्ये हे रिसॉर्ट सुरू केलं, म्हणजे खरं बघायला गेलं तर मुंबई ठाण्याच्या बाजूला खूप रिसॉर्ट्स आहेत, पण ठाण्यामध्ये सुरू करण्याचं कारण काय? आता काय, ठाणे डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. आम्ही म्हणतो स्मार्ट सिटी, वन ऑफ द बेस्ट सिटीज इन महाराष्ट्र. ठाणेमध्ये मला सांगा, एकच 5 स्टार हॉटेल आहे का? नाही. 5 स्टार फॅसिलिटीसाठी मुंबई जायचं, इंटरनॅशनल एअरपोर्ट झोन जायचा, 200-300 फीटमध्ये एक 5 स्टार आहे, पण ठाणेमध्ये नाही. तर ठाणेला डेव्हलपमेंटसाठी आम्ही हे रिसॉर्ट तयार केलं आहे. हा रिसॉर्ट 20 मिनिट्स ड्राईव्ह आहे मांकोलीला आणि 16 एकरमध्ये बांधला आहे. 16 एकर्स ऑफ लँड. यामध्ये रिसॉर्ट पण आहे, कमर्शियल हॉटेल पण आहे आणि ते कन्सेप्ट इज क्लोजर टू नेचर. नेचरला आम्ही टच नाही केलं आहे. ग्रीनरी खूप आहे आणि तुम्हाला जे पण पाहिजे रिलॅक्सेशनसाठी, पिकनिकसाठी, मॅरेजेससाठी. आता हे प्लेस डेस्टिनेशन वेडिंगसाठी फेमस झाली आहे. आता डेस्टिनेशन वेडिंगसाठी लोक कुठे जातो? गोवा, लोणावळा. ठाणेला काय नाही. पण तुमची वैशिष्ट्य काय आहेत? म्हणजे तुम्ही एवढं जे ठामपणे सांगतात ते कशाच्या बळावर? नाही, आता हे डेव्हलपमेंट आपण काय केलं आहे की ठाणेकरांसाठी जवळ काहीतरी फॅसिलिटी पाहिजे. आता तुम्ही लोणावळ्याला गेला तर 2 तास मिनिमम ड्राईव्ह आहे. ट्रॅफिक जॅम घाटवर झाला तर 3 तास. इगतपुरी गेला तर 2 तास मिनिमम. फ्रॉम हिअर 20 मिनिट्स ड्राईव्ह. तर व्हॉट विल यू चूज? पण मग तुमचं वैशिष्ट्य, मी मगाशी असं म्हटलं की तुमचं हे एक वेळ वाचवणं हे एक मुख्य वैशिष्ट्य आहेच. त्याचबरोबर तुमच्या रिसॉर्टमध्ये आम्ही यावं आणि तिथे आम्हाला वेगळे पण काय मिळेल? तुम्ही 5 स्टार म्हणताय, ठीक आहे, पण मग 5 स्टारचे रेटही तसे असतात. आमचा रेट नाही आहे. म्हणजे तर काय वेगळेपणा काय? वेगळं पण काय आहे, आम्ही एकतर जे इम्पॉर्टंट आहे क्लोज टू नेचर. ग्रीनरी खूप भरपूर आहे, स्विमिंग पूल्स आहे आणि आमच्या जे कन्सेप्ट आहे, काय काय रूम्समध्ये पण स्विमिंग पूल आहे. इंडिव्हिज्युअल रूम्समध्ये, विलाजमध्ये स्विमिंग पूल आहे. आणि आमचं हे नवीन कन्सेप्ट काय केलं, आम्ही तुम्ही हॉटेलमध्ये जातो, बाथटब कुठे असतं नॉर्मली? बाथरूमला. आमचा बाथटब रूममध्ये आहे. व्हेजिटेरियनसाठी प्युअर व्हेज रेस्टॉरंट आत आहे आणि ज्याला मल्टीक्युझिन पाहिजे, मल्टीक्युझिन रेस्टॉरंट पण आहे. आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी 2000-3000 पीपलची कपॅसिटीचं लॉन्स आहे आमच्याकडे, बँक्वेट्स हॉल आहे आणि टोटल 16 F&B आउटलेट्स आहे आमच्याकडे, 16 इन्क्लुडिंग बँक्वेट्स एक्सेट्रा. आणि काय, त्याच्या तुम्हाला डे पिकनिक पाहिजे, सकाळी जायचा संध्याकाळी यायचा, त्याच्या प्रोव्हिजन आहे. VRV गेम्सची प्रोव्हिजन आहे. VRV गेम्स ते स्पेक्स लावून तुम्ही किड्स कॅन प्ले दोज गेम झोन्स आहे. ते सगळं फॅसिलिटी तुम्हाला पाहिजे ते सगळं जवळच आहे आपला. म्हणजे बघा, विकास त्यांचा होतोय पण ठाण्याचाही व्हायला मदत होते. दुसरं एक तुमच्याबद्दल माहिती काढताना एक वाचनात आलं होतं, तुमच्याकडे व्हेरिएशन्स आहेत तुमच्या काही रूम्सचे किंवा याचे, ते काय आहेत? काय रूम्समध्ये स्विमिंग पूल इन्क्लुडेड आहे, काय रूम्समध्ये ते बाथटब सेंटर ऑफ द रूम्समध्ये आहे. आणि आमच्या एक प्रेसिडेन्शियल स्वीट पण आहे विच इज 3500 स्क्वेअर फीट. त्यामध्ये 2 BHK हॉल, सगळं फॅसिलिटीज, मोठं स्विमिंग पूल. आणि काय, स्वीट रूम्समध्ये तुम्हाला रूममध्ये आम्ही ब्रेकफास्ट सर्व करतो. ते रेस्टॉरंटमध्ये जायची गरज नाही. एलॅबरेट ब्रेकफास्ट आहे. सकाळी वेकअप केला, फोन करायचा, रूममध्ये डिलिव्हरी होतो. एम्युनिटीज वगैरे स्वीटची सेपरेट आहे. प्लस हे रिसॉर्ट साईट्स आहे. आणि एक कमर्शियल साईट पण आम्ही डेव्हलप केलं आहे त्या बिल्डिंगमध्ये.
आणि टोटल आमचे जे रूम्स आहे 181 आहे आज. द बिगेस्ट प्रॉपर्टी इन ठाणे. अँड आफ्टर कोविड पूर्ण हॉटेल स्टार्ट केलं आहे. स्लोली डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. म्हणजे निश्चितच बिझनेस सगळेच करतात, थोडासा वेगळ्या पद्धतीने केला तर त्याचं वेगळेपण जपलं जातं आणि त्याचा फायदा आपल्याला होतो, हे यांच्या सांगण्यावरून आपल्याला कळलं आहे. नवीन उद्योजकांना काय सल्ला द्याल? नवीन उद्योजकांना मी एकच सल्ला देईन की कुठलाही उद्योग तुम्ही करा, तुमच्या आवडीचा करा. तुम्हाला जर तो आवडत नाही आहे आणि तुमच्यावर लादला गेला तर तो बिझनेस नीट होत नाही. जो तुम्हाला आवडतोय ना तो छोटा जरी झाला तरी तुम्ही त्याच्यात आनंदी राहता. तो करताना कुठेही तुम्ही तुमची जी सच्चाई आहे ती सोडू नका, प्रामाणिकपणे करा. भले थोडा हो, त्याच्याशी कुठली तडजोड करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वप्न बघा. स्वप्न बघितली कीच ती पूर्ण होतात. मी कसं करेन, मला जमेल काय म्हणूच नका, मला जमणार आहे म्हणा आणि चालू करा. आणि मला खात्री आहे की आपलं ठाणं काय, आपला महाराष्ट्र काय, हे सगळे उद्योजकांना सहकार्य करणारे, संधी देणारे आहेत. एक काय पण बिझनेसमॅन तुम्ही स्टार्ट करा, एक ड्रीम असला पाहिजे. एकदा ड्रीम तुमची एस्टॅब्लिश झाली तर नोबडी कॅन स्टॉप यू. आणि ते हिंदीमध्ये एक फिल्मचा डायलॉग आहे की सारी कायनात आपके पीछे लग जाती है. सो आय वुड से ड्रीम बिग, टेक रिस्क. म्हणजे थोडक्यात स्वप्न बाळगा, वेगळेपणा ठेवा, थोडी रिस्क घ्या, स्वतःची पिढी घडवा आणि आपल्या घरात उद्योजकीय वातावरण निर्माण करून स्वतःचा आणि पर्यायाने आपल्या जिल्ह्याचा, शहराचा देखील विकास करा. धन्यवाद. विकास महाराष्ट्राचा आवाज ठाण्याचा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत शिवाजी पाटील, भारतीय जनता माथाडी कामगार संघटना अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते, आणि त्याचबरोबर राजू चौधरी, प्रॉपर्टी कन्सल्टंट आणि सामाजिक कार्यकर्ते. तर दोन्ही मान्यवरांचं व्यासपीठावर स्वागत. एकूण समाजकारणाची आवड तुम्हाला कशी लागली, या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात? सुरुवातीच्या काळात मी छोटी मोठी समाजकार्य करत राहिलो, पण पुढे जाऊन 2018मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले भव्य दिव्य असे 1.5 एकरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारत आहोत. मंदिराचे बांधकाम जवळपास 90% पूर्ण झालेले. या सर्व जडणघडीमध्ये मला अनेक माझ्या गुरुवर्य यांचे मार्गदर्शन लाभले, मित्रांचे मार्गदर्शन लाभले. आज बघता बघता हे शिवमंदिर पूर्णस्वास येत आहे. खरोखर खूप आनंद होत आहे. पाटील सर, तुमच्याकडे येतो मी. भारतीय जनता माथाडी कामगार संघटनेचे तुम्ही अध्यक्ष आहातच, समाजकार्य खूप करता. त्याचबरोबर 2019मध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूकसुद्धा लढवली. हा सगळा इतका मोठा आवाका, याचं रहस्य काय आणि ही आवड नेमकी कुठून आली, कशी आली? राजकीय क्षेत्र याचं काय असं माझा संबंध होता. म्हणजे चुलते 22 वर्ष सरपंच होते नारायण पाटील, आणि एक घरात तो वारसा होता. आणि परत मी लहानपणीच मुंबईला आलो आणि संत गाडगे महाराज मंडळ म्हणजे माझी आत्या राहत होती. आणि आम्ही म्हणजे खूप वाईट दिवस काढले. म्हणजे काम करून शाळा शिकलो, अशी नाईट स्कूलला, एवढी अशा परिस्थितीत मी सर्व. आणि कामगार क्षेत्रामध्ये एकदम जवळून माथाडी कुटुंबाची परिस्थिती आणि माथाडी कामगार काय आहे ते मी माझ्या डोळ्यांनी लहानपासून बघत आलो. आणि त्याच माध्यमानुसार मी आज ठाण्यामध्ये 30 वर्ष आता राहतो आहे. आणि कामगार क्षेत्रामध्ये डिला रोड भाग म्हणा किंवा परेल भाग, या दत्ता सामंतच्या मिटिंगी, जॉर्ज फर्नांडिसच्या मिटिंग, या सगळ्या डोळ्यांनी बाळासाहेब भाषण, सर्व त्या क्षेत्रामध्ये ती कामगार मैदान तिकडे त्याच क्षेत्रामध्येच वाढलो. आणि कामगारच्या ते आवड निर्माण झाली. आणि आम्ही स्वतः कष्ट काढले तेवढ्या या गोष्टीमध्ये. आणि सर मग भारतीय जनता माथाडीची स्थापना केली. आज भारतीय बेस्टचा मी अध्यक्ष आहे, माथाडीचा अध्यक्ष आहे. आज संघटित 6,85,000 प्रतिनिधीमध्ये मी सभासद आहे. परत आज शासकीय गोश्री बोर्डावरती आहे. आणि सर आज पक्षाने मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे.
2 वर्षापूर्वी पुराने पूर्ण वेढलं होतं. तर भयानक परिस्थिती होती. त्यावेळी मी गावी असल्याकारणाने म्हणजे सगळे रस्ते नदी सर्व म्हणजे भयानक म्हणजे स्थितीच आता ते म्हणजे वर्णन पण करू शकत नाही सर. तर त्या काळामध्ये मला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला म्हणजे बोटी बाकीचे आणि तिथं स्थानिक माझा काही संबंधच नव्हता. कारण मी सगळे रिपोर्ट मी CM साहेबांना करायचो आणि त्यांच्या टीमला करायचो आणि तिथून मग कलेक्टर साहेबांना सांगायचे रे तिथे झाले बघा. मग पोलीस CPनं ते सांगायचे रे ते झालं ते बघा. मग त्याला माझ्या कोण शिवायचे. मग तेव्हा एक मला गावात परिस्थिती गावी मग खूप कमी होतो. तर त्या माध्यमातून मग गावाशी जोडला गेलो. मग परत सक्रिय झालो तिथून. मग त्यांच्या अपेक्षा वाढल्या. चौधरी सर, तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा उल्लेख केलात आणि तो उल्लेख यासाठी महत्त्वाचा की या महाराष्ट्राचा श्वास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं मंदिर आपण उभारत आहात. खूप मोठी गोष्ट आहे. कारण महाराजांचं मंदिर, महाराज आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहेत, पण महाराजांचं मंदिर असावं ही जवळपास प्रत्येकाची इच्छा असते. हा प्रोजेक्ट करावा असं तुमच्या मनात कसं आलं? छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस या महाराष्ट्राचे नेतृत्व करावं लागेल, त्यांनी ज्यावेळेस आपल्या शक्तीने आपल्या युक्तीने पुढे येऊन सर्व हिंदू धर्माची मंदिरे वाचवली. अशा महाराजांचं मंदिर का होऊ नये हा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत होता. आम्ही तर दरवर्षी शिवजयंती साजरी करतो, परंतु ज्या राजांमुळे हिंदू धर्माची मंदिरं वाचली गेली त्या राजाचं मंदिर व्हावं हे एक मनात खंत होती आणि ते ध्येय ठेवून मी हे मंदिराची उभारणी चालू केली. या मंदिरामध्ये काय काय असेल, काय वैशिष्ट्य असतील याची? या मंदिरामध्ये जवळपास हे मंदिर 1.5 एकरच्या परिसरामध्ये आहे. या मंदिराचं जी पूर्ण आखणी आहे ते पूर्ण गड किल्ल्यासारखे. या मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करणार त्यावेळेस आपण एका गडावर आलेलो आहोत आणि इथे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर जे महापुरुष होऊन गेले या सर्वांचं इथे आम्ही इतिहास सर्व म्युरलच्या मार्फत त्याची पूर्ण अर्धकृती आम्ही उभारून आणि त्याच्यामध्ये पूर्ण इतिहासाची माहिती प्रत्येक म्युरलच्या मार्फत तिथे आम्ही देणार आहोत. आणि अशा ह्या पद्धतीने तर पुढे जाऊन जे येणारी युवा पिढी आहे त्यांच्यासाठी हे एक मंदिर नसून एक शक्तिपीठ आहे हे आम्ही युवकांसाठी दाखवून देणार आहोत. त्यासाठी आम्ही हे शिवकार्य हाती घेतलेले आणि जवळजवळ मंदिराचं काम 1 वर्षभराचंच राहिलेलं आहे. क्या बात आहे. शिवाजी पाटील सर, तुमच्यासाठी आता याच अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो, कारण हे एक शक्तिपीठ आपल्या इकडे होत आहे. त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्या आणि खेळाडू वृत्ती युवकांमध्ये वाढावी यासाठी सुद्धा तुम्ही काम करता, बरंच काम करता. तर त्यासंबंधी आता आपल्याला काय केलं पाहिजे जिल्ह्याच्या अनुषंगाने आणि राज्याच्या अनुषंगाने असं तुम्हाला वाटतं? सर, सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की आपल्या ज्या भागामध्ये आता मी प्रतिनिधित्व काम करतो तर महाराष्ट्रातला सगळ्यात कोपऱ्यातला 288 मतदारसंघ पूर्वी होता तर 271 आहे. आज आमच्याकडे कोणतीही शाळा आधुनिक शाळा नाही आहे. ज्या काय शाळा आहेत ते जिल्हा परिषद शाळा आहेत आणि आज तर त्या कारणाने आज तिकडे कोणी लक्ष दिलं नाही. म्हणून आता फक्त आम्ही जेवढं होईल जेवढे सगळे प्रयत्न करतो आहे की बाबा आधुनिक शाळा व्हाव्या. आणि आमच्याकडे कसं दुसरी गोष्ट कुठलं डेव्हलपमेंटच नाही झाली सर. आता फक्त पूर्वीच्या सरकारमध्ये आमच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण रस्ते खूप चांगल्या प्रमाणे होते. ते काम झालं आणि पुढे सुरुवात होती करा तर परत सर्व आता कोण लक्ष देत नाही सर. आणि आता जेवढे होईल तेवढे आम्ही आता प्रयत्न करतो आहे. आता केंद्राच्या माध्यमातून आपण एक सिस्टर कॉलेज आणि परत एक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल ते आपल्याला आता सर्व सुरुवात चाललेली आहे. तर एका 6 महिन्यामध्ये आमचे ते शुभारंभ होईल सर. शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून तुम्ही तरुण पिढीला त्यांचा इतिहास देताय, त्याचबरोबर त्यांची शक्ती, त्यांची युक्ती याचाही परिचय करून देताय. शककर्ता राजा कसा तयार झाला याची माहिती तुम्ही करून देणार आहात. आत्ताच्या तरुण पिढीने त्यातून काय कसा बोध घ्यावा आणि तरुणांसाठी अजून काय करता येईल सामाजिक कार्यकर्त्याच्या नजरेतून? भविष्यामध्ये तरुण युवा पिढी जेव्हा या मंदिरात येईल त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार त्यावेळेस ते तिथे वाचणार, ऐकणार, तिथे शिक्षण घेणार. त्यानंतर खरोखर तिथे येणारा तरुण या मंदिरातून काहीतरी ऊर्जा घेऊन जाणार एवढं नक्की असणार आहे. त्याचबरोबर आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराजांवर आम्ही ते जे शिवचरित्र वगैरे आहे त्याचबरोबर जे लहानपणापासून जे लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा आम्ही सुरुवातीपासून शिवविचार त्यांच्यामध्ये आम्ही अभ्यासामार्फत आम्ही देणार आहोत. माथाडी कामगारांसाठी विशेषतः अजून काय केलं पाहिजे? कारण आपला ठाणे जिल्ह्याचा तो प्रश्न आहे, खूप मोठी संख्या आहे. त्यांच्यासाठी अजून काय करायला हवं शासन स्तरावर आणि त्याचबरोबर एका समाज म्हणून सुद्धा? सर, एक तर हे राजकीय व्यासपीठ नाही आहे, मला जास्त बोलता येत नाही.
कारण माताडी जे अण्णासाहेब पाटलांनी जे माताडींचं आराध्य दैवत होतं, त्यांनी खूप चांगले कायदे आणले, खूप चांगल्या योजना आणल्या, त्यांच्यासाठी खूप चांगलं स्वप्न बघितलं. कारण आता जे माताडीचे नेते आहेत सर, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, का फक्त त्या नावाचा ते लोक उपयोग करतात आणि माताडीसाठी त्यांनी काय केलं हे काय अख्ख्या माताडी समाज ह्यांना माहिती आहे. खरं त्यांची भयानक परिस्थिती आहे सर. आज त्यांची म्हणजे 10-15 वर्ष अंगावर हे बोजे घेऊन ते लोक एवढं काम करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असते. त्यांना एक स्वतः घराचे प्रश्न त्यांचे मिटत आणि त्याच्यात पण साहेब एवढा भ्रष्टाचार झाला आहे. कारण त्याच्यासाठी आता आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की स्वस्तात स्वस्त घर आपल्याला स्वतः हे डेव्हलप करून द्यायचा प्रयत्न सर करतो आम्ही त्यांच्या. आणि त्यांचे आज सगळे थोडा नशासाठी थोडं जास्त झाले, आता त्यांच्या मुलांना त्याच्यातून कशी मुक्ती भेटेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न सगळे काम चालू करतो. सर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही दोघंही इथे आलात. तुमचं एक व्हिजन आहे दोघांचं समाजासाठीचं, ते तुम्ही आमच्यासमोर मांडलं त्याबद्दल धन्यवाद मनापासून. थँक्यू व्हेरी मच. जय शिवराय. आत्ता आपल्या व्यासपीठावर आहेत महेश अहेर सर. विशेष म्हणजे जसं ह्या आपल्या घराला इंटेरियर आवश्यक असतं, त्याचप्रमाणे आपल्या शहराला सुद्धा अतिशय कार्यक्षम, सक्षम, प्रसंगी कठोर होणाऱ्या अधिकाऱ्याची गरज असते. आणि मला अभिमान आहे आमच्या या व्यासपीठावर आज महेश अहेर सर उपस्थित आहेत. तुमचं स्वागत. त्याचप्रमाणे जयंत धारप सर, ज्योतिष प्राज्ञ आणि वास्तू कन्सल्टंटसुद्धा आज आपल्यासोबत आहेत. महेश अहेर सर, प्रशासकीय कामाची परंपरा तुम्हाला वडिलांकडून मिळाली, म्हणजे एक ते बाळकडू होतं असं आपण म्हणूया. तुम्हाला याची आवड कशी होती? म्हणजे हे तेव्हाच ठरलं होतं का की आपण हेच काम करायचं? हो, म्हणजे माझे वडील महापालिकेत जेव्हा लागले तेव्हा लहानपणी मी शाळेत असताना आमच्या घरी लोक यायचे वडिलांकडे कामानिमित्त. तेव्हा कॉर्पोरेशन महापालिका नव्हती, नगर परिषद होती. तर लोक वडिलांची लोकप्रियता खूप होती, त्यामुळे ते यायचे तर वडिलांकडे रात्री बेरात्री पण घरी यायचे. तर मी ते बघायचो. तर मला तेव्हापासून एक इच्छा झाली की मी पण कॉर्पोरेशनमध्ये सर्व्हिस करावी. आणि योगायोगाने मी कॉलेजला असताना सर्व्हिसला लागलो आणि त्याच्यानंतर मी महापालिका सेवेत रुजू झालो आणि माझी पुढची वाटचाल चालू राहिली. जयंत धारप सर, तुमच्याकडे मी येतो. सायन्समध्ये तुम्ही MSc केलं, घारडा केमिकल्समध्ये अतिशय उच्च पदावर, वरिष्ठ पदावर तुम्ही कार्यरत आहात. पण त्याचबरोबर ज्योतिषाचा अभ्यास तुमचा दांडगा आहे आणि ज्योतिष त्याचबरोबर वास्तू कन्सल्टंटसुद्धा तुम्ही आहात. तर सायन्समध्ये एकीकडे हे असून सुद्धा ज्योतिष इकडे कसं वळलात? खरं तर म्हणजे 2002 साली मी ज्योतिष शिकायला सुरुवात केली आणि त्याच्या आधी 1998मध्ये एक अशी घटना माझ्या आयुष्यात घडली की ज्याच्याने ज्योतिषाकडे ओढलं गेलो. म्हणजे मी सायन्सचा होतो त्यामुळे माझा विश्वास फार नव्हता या गोष्टींवर, पण काही घटना घडतात आणि टर्नआउट होतं आयुष्यामध्ये. तसं एक प्रकार घडला की माझ्या वडिलांचा मृत्यू हा एका ज्योतिषाने प्रेडिक्ट केला होता आणि तो तसा झाला, म्हणजे त्या पद्धतीने तसं झालं. मग ते झाल्यानंतर मग माझ्या ह्याच्यामध्ये चक्र फिरायला लागली की नुसतंच बाजूला उभं राहून हे थोतांड आहे किंवा हे बरोबर नाही आहे हे म्हणण्यापेक्षा मी स्वतःच शिकतो आणि त्याचा अनुभव घेतो. आणि म्हणून तेव्हापासून खरा माझा तो ज्योतिषशास्त्र आणि याचा शिकण्याचा प्रवास चालू झाला. बेकायदा बांधकामांविरोधात हातोडा पाडणारे, म्हणजे हातोडा त्यांच्यावर टाकणारे अधिकारी म्हणजे महेश अहेर सर. त्याचबरोबर कर चुकव्यांना सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात लगाम घातला होता. तर हा सगळा कसा हे होता, म्हणजे या मागचं एकूण रहस्य? एक यातलं माझी प्रेरणा म्हणजे म्हणा किंवा एक घटना माझ्या आयुष्यात अशी घडलेली की माझे वडील अतिशय प्रामाणिकपणे महापालिकेत काम केलं तसं त्यांचा रेकॉर्ड आहे. पण तेव्हाच्या काही राजकीय परिस्थितीमुळे त्यांच्यावर एका अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात, तेव्हा मी नवीनच सर्व्हिसला लागलेलो, त्यांच्यावर ॲक्शन घेतली गेली, इन्क्वायरी बसवली गेली. आणि ती इन्क्वायरी बसवल्यानंतर मी घरी आलो तेव्हा वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. तर मला ते कारण सांगितलं त्यांनी की माझा कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये इलिगलच्या सहभाग, ते असिस्टंट कमिशनर होते, सेवानिवृत्त आहेत आता. तर त्यांच्या डोळ्यात अश्रू बघून माझ्या मनात चीड उत्पन्न झाली आणि मी ठरवलं की मी या डिपार्टमेंटला आता जाईल आणि मी माझी ट्रान्सफर करून घेतली. आणि टी चंद्रशेखर साहेब जेव्हा आयुक्त म्हणून आले तेव्हा मी त्यांच्या थेट हाताखाली काम केलं आणि तिथून मग ती चीड म्हणा किंवा काही म्हणा मी कठोरपणे काम करत गेलो सर्व ह्याच्यात. मी व्हिजिलन्सला काम केलेलं, ऑक्ट्रा व्हिजिलन्सला 3 टर्म केलेले आहेत. मोठमोठ्या मान्यवरांकडनं पण मी कोट्यावधीचा दंड वसूल केलेला आहे.
आणि अनधिकृत बांधकामांच्या याच्यात माझ्या संपूर्ण सर्व्हिसच्या कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त बांधकामं तोडलेली आहेत मी आणि सर्वात जास्त पोलीस केसेस केलेले आहेत MRTP ॲक्टनुसार. त्या जवळजवळ 350च्या वर केसेस मी आजपर्यंत केलेले आहेत. म्हणजे पुढचं रिटायरमेंट झाल्यानंतर पण पुढची 20 वर्षे मला कोर्टात जायचं आहे तारखांना. अनधिकृत बांधकामं करणारे आणि शहराला विद्रूप करणारे जे आहेत त्यांची कुंडली थोडक्यात तुम्ही मांडता आणि त्यांच्यावर प्रहार करता. सर, या अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे की जीवाचं भय वाटतं का अशी कारवाई करताना? नाही, थोडंसं वेगळं सांगतो. मृत्यू हा शाश्वत आहे, तो येणारच आहे. म्हणून आपण जगणं सोडतो का? नाही. तर मी मुंब्र्यात काम केलेलं आहे. तर मौत की हम सबसे रिश्तेदारी है, आज हमारी तो कल तुम्हारी बारी है. ते होणारच आहे कधी ना कधी. मग मी माझं कर्तव्य का सोडावं या भावनेतनं मी करतो. वास्तूमध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल काय असतं? म्हणजे आपल्याला सगळ्यांना घर घेताना प्रत्येकजण म्हणतो वास्तू काय आहे बाबा, दरवाजा कुठे आहे किंवा ओटा कुठे आहे, देवाची जागा कुठे आहे. तर वास्तूमध्ये काय बघावं, काय असावं, कसं असावं? एनर्जी पॅटर्नसाठी ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहे वास्तुशास्त्र. मग एनर्जी पॅटर्न आपल्या निसर्गात क्रिएट करणारा म्हणजे एकच ग्रह, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की राजा सृष्टीचा, तो म्हणजे सूर्य. लॉजिकल थिंकिंग्सनी हे सगळं वास्तुशास्त्र बसवलेलं आहे आणि सूर्याच्या एनर्जीवर बसवलेलं आहे की सूर्य पूर्वेकडनं उगवतो, त्यामुळे पहिली ऊनं तुमच्या अंगावर पडली पाहिजे, तुमच्या घरात यायला पाहिजे, म्हणून पूर्वेला एंट्रन्स हा शुभ मानलेला आहे. आणि सूर्य वेस्ट साईडला मावळतो म्हणून तिकडचा एंट्रन्स अशुभ मानलेला आहे. निसर्गचक्राप्रमाणे हे वास्तुशास्त्र ॲक्च्युली केलेलं आहे की सकाळची ऊनंही आपल्याला जास्त फेवरेबल असतात आणि संध्याकाळची ऊनंही आपल्याला त्रासदायक असतात, कारण सकाळच्या उन्हामध्ये UV रेडिएशन्सचं प्रमाण जास्त असतं आणि संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये IR रेडिएशनचं प्रमाण जास्त असतं. मग IR रेडिएशन ही कोणतीही गोष्ट सुखवते आणि UV रेडिएशन्स ही शुद्ध करते. म्हणजे असं आपण वॉटर फिल्टरमध्ये UV ट्यूब वापरतो. मग पूर्वीच्या काही लोक आंघोळ करायला नदीवर जायचे आणि ती सूर्याची उन्हं घ्यायचे. तर त्याच्या पाठीमागे जो कन्सेप्ट होता की तुमच्या शरीरावरती उन्हं पडावीत आणि तुमच्या शरीरातलं जे वॉटर बॉडी आहे 70% ते शुद्ध व्हावं. हे सगळं वास्तुशास्त्र आहे थोडंसं निसर्ग चक्रावर अवलंबून आहे. फक्त आताच्या ह्याच्यामध्ये कसं झालं आहे, या सगळ्या कन्स्ट्रक्शन स्टाईलमध्ये हे सगळं करणं कठीण आहे. म्हणून मग त्याला रेमेडीज आणि हे सगळं, म्हणजे आपण म्हणतो ना की ब्लड प्रेशर झाला तर गोळ्या हव्यात, तर ब्लड प्रेशर आपणच क्रिएट केलेलं आहे ॲक्च्युली या कन्स्ट्रक्शनमुळे. तर त्याला आता रेमेडीज हा पर्याय झालेला आहे. आता शहरामध्ये विशेषतः आपण ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये, डोंबिवलीमध्ये, नवी मुंबईमध्ये घरं बघतोय, मोठमोठाले टॉवर उभे राहत आहेत, अगदी तयार घर आपल्याला मिळतंय. ते प्रत्येक वेळी वास्तूनुसार असेलच असं नाही. तर मग अशा वेळेला काय करावं? बेसिक म्हणजे बाकीच्या वास्तूच्या दिशा वगैरे हा सोडून द्या. पहिलं म्हणजे आत्ता जे काय टॉवर्स उभे राहत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो वास्तूच्या दृष्टीने फॉल्ट मिळतोय तो म्हणजे जिओपॅथिक स्ट्रेस. जिओपॅथिक स्ट्रेस याचा थोडक्यात अर्थ असा आहे की तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि नॉर्थ साऊथ मॅग्नेटिक पोल हे दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. काहीही कारणाने जर यांच्यामधला अँगल चेंज झाला तर ते तुमच्या शरीरामध्ये आजारपणं निर्माण करतं. आता हे सगळा जो पार्ट आहे ना हा कन्स्ट्रक्टिव्ह वास्तुशास्त्रामुळे बिघडलेला आहे. म्हणजे कसं आहे की जर तुमचं चारी भिंती स्लॅब हे सगळंच जर स्लॅब असतील म्हणजे ज्याच्यामध्ये लोखंड आहे, तर तुम्ही एक विचार करा की तुम्ही लोखंडाच्या बॉक्समध्ये झोपताय आणि तुम्ही लोखंडाच्या बॉक्समध्ये झोपताय याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड जे तुमच्यावर ॲक्ट होत आहे ते चेंज होत आहे. तर मी लोकांना सजेस्ट असं करेन की वास्तुशास्त्र बघाच, म्हणजे ते आवश्यक आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की तिथे जिओपॅथिक स्ट्रेस नाही ना हे मात्र नक्की बघा, कारण ते तुमच्या आरोग्याला खूप घातक आहे. खरं आहे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा. मी तर असं म्हणेन, म्हणजे मला असं वाटतं की नवीन घर घेताना तुम्ही कुंडली बघा, वास्तू बघा, पण त्याचबरोबर फायर सेफ्टी नॉर्म्ससुद्धा आहेत की नाहीत हे सुद्धा आज तितकंच महत्त्वाचं झालेलं आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केलात मुंब्रा आणि दिवा भागामध्ये तुम्ही धडक कारवाई केलीत, तेव्हाचे काही अनुभव, म्हणजे ते भयंकर अनुभव असणार आहेत नक्कीच. तेव्हाचे काही अनुभव तुम्ही सांगाल का? हां, तेव्हा माझ्यावर 2 वेळा हल्ला झालेला आहे चॉपरनी आणि माझ्या स्टाफवर पण झालेला आहे. आणि मुंब्र्यामधलं सर्वात बहुचर्चित गुलाब मार्केट म्हणून जे होतं ते माझ्या काळात हटवलं गेलं. ही जमेची बाजू आहे, कारण ते गेली 25-30 वर्ष तिथे होतं आणि कोणी हटवलं नव्हतं. मला प्रशासनाच्या सहकार्यामुळे आणि स्थानिक सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सहकार्यामुळे, तिथल्या आमदारांच्या सहकार्यामुळे खूप मदत झाली आणि त्यामुळे मी ते हटवू शकलो.
आणि त्याची दखल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण घेतली आणि सर्वांनाच घ्यावी लागली आणि पोलीस आयुक्तांनी पण घेतली. त्यावेळेस खूप मानसिक त्रास झाला मला, पण त्याच्यातनं निभावून नेला आम्ही आणि प्रशासन पाठीशी ठाम उभं होतं माझ्या पूर्णपणे. त्यामुळे तशी काय अडचण आली नाही मला करताना. आणि मोठ्या प्रमाणात बांधकामं तोडलेली आहे तिथे, मोठ्या प्रमाणावर केसेस केलेल्या, मुंब्रा दिव्याला बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत, आमच्यावर पण कंटेम दाखल झालेले आहेत हायकोर्टाचे बरेचसे. ते आता रुटीन चालू आहे आमचं त्याला तोंड देण्याचं काम. सर, तुमच्यासारखे अधिकारी या प्रत्येक शहराला, आपल्या प्रत्येक शहराला हवेत असं आपण म्हणूया. तुम्ही दोनही मान्यवर आज इथे आलात, मौलिक विचार तुमचे इथे मांडलेत, मार्गदर्शन केलं आम्हाला, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जगणे सुंदर करण्यासाठी सत्य शिवाचा ध्यास, मराठी माणसाचा श्वास. प्रतीक जोशी यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. प्रॉमक्राफ्ट या कंपनीचे ते संचालक आहेत, CEO आहेत. याचबरोबर केसरी विश्वकर्मा प्रोप्रायटर कला विश्व. अतूट आहे अपुले नाते, सुखदायी सहवास, मराठी माणसाचा श्वास. झी 24 तास, 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 झी 24 तास. Powered by Credai MCHI Thane Unit. Venue courtesy Hotel Tip Top Plaza. Supported by Kala Vishwa Interiors, Saya Grand Club and Spa Resort, Promcraft India Private Limited आणि तन्वी हर्बल्स. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.